नमस्कार, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे, कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना आणखीनही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायला येत नाही. त्यासाठी तर हा व्हिडिओ खूप छान आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत समजून घ्या, व्यवस्थित पहा आणि कशा पद्धतीने मी मापे टाकलेले आहेत, कशा पद्धतीने ब्लाऊजवरची मापे घ्यायची आहेत, तर ते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर चला. तर आता इथे पाहू शकतात, आपण हा मापाचा ब्लाऊज आहे. डायरेक्ट आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करणार आहे. नेहमी आपण रेडीमेड ब्लाऊज पेपर कटिंग जी आहे ती तुम्हाला दाखवलेलीच आहे प्रत्येक वेळेस, आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग सुद्धा आपण केलेली आहे. तर साईजनुसार तुम्हाला जर ब्लाऊज शिकायचे असतील तर साईजनुसार तसं कमेंटमध्ये सांगू शकतात की अशा पद्धतीने आम्हाला ह्या साईजची कटिंग दाखवा म्हणून. तर आज आपल्याला 34 साईजची ब्लाऊजची कटिंग करायची आहे डायरेक्ट कपड्यावर. किंवा बऱ्याच मैत्रिणींना डायरेक्ट कपड्यावर शिकण्याची इच्छा असते, किंवा कटोरी जी आहे ती डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने काढायची आहे हे व्यवस्थित सर्व काही माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, शेवटपर्यंत पहा. आणि आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, यासाठी की जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात असतं. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर चला, आता इथं पाहू शकता 34 साईज कशा पद्धतीने मोजायची आहे. तर इथे तुम्हाला ज्या साईडने हुक लावलेली असतात ती साईड घ्यायची आहे, आणि तिथून आपल्याला जो मोंड्याचा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आता इथे पाहू शकता, तिथे किती भरलेला आहे, चौथा भाग आहे तो आपल्याला 8.5 भरलेला आहे. 8.5 म्हणजे आपल्याला हा 34 साईजचा चौथा भाग आहे. तर 36 साईजला तुम्हाला 9 इंच येत असतं, 32 साईजला तुम्हाला 8 इंच येत असतं. अशा पद्धतीने हे सर्व काही मापे असतात. आता इथे मी तुम्हाला 34 साईज दाखवत आहे. तर हे झालेलं आहे आपला छातीचा भाग. त्यानंतर आपल्याला पाहू शकता तिथं उंची मोजून घ्यायची आहे. आता तयार उंची किती आहे इथं पाहू शकतात, तयार उंची 12 आहे. तर त्यांना तयार उंची 13 पाहिजे. तर 13 प्लस आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी पाहिजे आहे. तर आपण 14 वर इथे मार्किंग करणार आहे. उंची किती घेणार आहेत आपण, 14. तर अशा पद्धतीने इथे 14 वर मार्किंग करायचे आहे. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आपला, छातीचा चौथा भाग आहे आपला 8.5. 8.5 प्लस आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. तर शिलाई मार्जिन किती घ्यायची आहे आपल्याला, 2 इंच. तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकताय, तुमच्या आवडीवर आहे की तुम्ही किती इंच घेऊ शकताय. तर इथं मी अशा पद्धतीने हे 10.5 वर मार्किंग करत आहे. तर पाहू शकता तिथं 10.5 झालेलं आहे. तसंच आपल्याला इथूनही 10.5 जिथे आहे तिथून आपण 14 वर मार्किंग करणार आहेत अशा पद्धतीने. आणि हा भाग आपण व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेणार आहेत. पाहू शकतात या पद्धतीने हा बॉक्स तयार झालेला आहे. तसंच आपल्याला या साईडनेही हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा रीतीने हे बॉक्स तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. पूर्ण शोल्डर तुमचं किती आहे, तर पूर्ण शोल्डर किती आहे, तर आपल्याला 2ची किंवा 2.25 पण घेऊ शकताय तुम्ही गळ्याची रुंदी. आता बॅक साईडने ज्यावेळेस तुमचं ब्रॉड मध्ये गळा असेल त्यावेळेस तुम्ही 2.25चा घ्यायचा आहे. म्हणजे तुमची गळ्याची उंची जितकी आहे तितकी गळ्याची उंचीवर तुम्हाला डिपेंड आहे. आता इथं तुम्ही पाहू शकताय गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. तर इथं गळ्याची उंची आहे 9 प्लस आपल्याला अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी शोल्डरचे घ्यायचं आहे. तर इथं गळा रुंदी घेणार आहे मी 2.25 आणि शोल्डर घेणार आहे 3. तयार किती होणार आहे शोल्डर, 2.25. तसंच आपल्याला 34 साईजला मोंडा घ्यायचा आहे 5.25. या साईडनेही 5.25 आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने तयार केलेला आहे. बॅक साईडला आपल्याला मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे 1.25. त्यानंतर उंची घ्यायची आहे गळ्याची आपल्याला 9.5. तयार 9 आहे, 9.5 घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे 2.5 आणि हा बॉक्स तयार करायचा आहे. आता इथे तुम्हाला गोल गळा ठेवायचा असेल तुम्ही गोल गळा पण घेऊ शकताय. तुम्हाला डिझाईनचा काढायचा असेल तर तुम्ही डिझाईनचा पण काढून घेऊ शकताय. मी डिझाईनचा काढणार आहे, त्यानंतर मी स्टिच करणार आहे. इथे घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता हा आकार बऱ्याच मैत्रिणींना जमत नाहीये, तर आता इथे पाहू शकताय 5.25 घेतलेला आहे. आपल्याला 5.25चा ते फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटर काढायचं आहे. मध्ये सेंटर काढल्याच्या नंतर तिथे एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर 8.5 वर एक मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गोल आकार मोंड्याचा देऊन घ्यायचा आहे. तर परफेक्ट तुम्हाला हा आकार येतो. त्यानंतर आता इथे पाहू शकतात पुढचाही भाग मी लगेच कट करून घेणार आहे. आता हा झालेला आहे आपला बॅक साईडचा. तर हे बॅक साईडचा आपण कट करून घेणार आहे. तर हे झालेलं आहे आपलं बॅक साईडचं. आता इथे घ्यायचं आहे फ्रंटचं. सेम तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला. आता आपण उंची किती घेणार आहे,
बॅक साईडला घेतलेले आहे 14, तर आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचे आहे 14.5. म्हणजे 1 इंच पाठीमागे घ्यायचं आहे आणि 1.5 इंच पुढच्या साईडने. गळा रुंदी आपण सेम ठेवणार आहेत 2.25 आहे तशीच. त्यानंतर हे जे मार्किंग केलेलं आहे आपण 10.5, तेच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे 10.5 वर. हे पहा. त्यानंतर इथून आपण 14.5 आहे का हे चेक करून इथं मार्किंग करणार आहेत आणि अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करायचा आहे. हे पहा, असा बॉक्स तयार झालेला आहे आपला. तसंच आपल्याला मोंडा खोली सेम घ्यायची आहे 5.25ची. साईजनुसार तुमची मोंड्याची खोली येणार आहे. त्यानंतर आपण इथंही हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. पुढच्या मोंड्याचा जो आकार आहे तो घ्यायचा आहे 1.25. सेम त्याच पद्धतीने आपल्याला 5.25चा मध्ये काढायचा आहे आणि 8.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे फिटिंगची. तर अशा पद्धतीने आपण हा मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे. हे पहा, पुढचा झाला. त्यानंतर आता पुढचा गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे. आपलं शोल्डर जिथे आहे तिथून आपण कटोरी जिथपर्यंत जॉईनिंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. तर 4 भरत आहे, तर आपल्याला इथं 4 प्लस आपल्याला 1.5 इंच ऍड करायचा आहे 4 मध्ये. जितका तुमचा कटोरीचा जो भाग आहे तर तो आपल्याला स्टिच केलेला जितका आहे त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच ऍड करायचा आहे. तुम्हाला जर ब्रॉड मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ब्रॉड मध्ये पण घेऊ शकताय. आता इथे मी 2.25 गळा रुंदी घेतलेली आहे. खालच्या साईडने मी 2.5 पण घेऊ शकते. तुम्हाला पुढच्या साईडने डीप मध्ये पाहिजे असेल तर अशा पद्धतीने हे पहा, हे 2.5 वर मार्किंग केलेलं आहे आणि इथे आपण गळ्याला आकार देणार आहे. हे झालं. आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी 3.5 ची पुढच्या साईडने घ्यायची आहे. बॅक साईडने आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे. त्यानंतर आकार बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही तर आपण इथं 3 इंच इथंही मार्किंग करणार आहे आणि सरळ रेषा आखून घेणार आहे. हे पहा, आता हे किती 10.5ची आपली घडी आहे. 10.5ची घडी आहे, त्याचं कटोरीचा आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना कटोरीचा आकार जमत नाहीये, तर तुम्ही पाहू शकताय हे पूर्ण जे माप आहे 10.5 आहे त्याचं मध्ये सेंटर काढायचं आहे. तर सेंटर काढल्याच्या नंतर तुम्हाला कटोरीचा आकार जो आहे तो भेटणार आहे. तयार कटोरी आपली 5.25 परफेक्ट अशी मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला अर्मोर मधून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून 1/2 इंच घ्यायचं आहे. तर आता इथं पहा, आपलं 4 इंच तयार आहे पट्टी. तिथून आपल्याला 1/2 इंच शोल्डरसाठी, 1/2 इंच कटोरी जॉईनिंगसाठी आणि 1/2 इंच आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी लागणार आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे आकार दिलेला आहे आणि हा क्रॉस पट्टीचा जो आकार आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकतात पुढचाही आपला भाग झालेला आहे. आता हे आपण कट करून घेणार आहे. अशा रीतीने हे पूर्ण मी कटिंग करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट कटोरी कशा पद्धतीने कट करायची आहे. आता ही मी याची बाही जी आहे ती फुगा बाही करायची आहे. त्यासाठी मी बाही कटिंग नंतर करणार आहे. त्याचाही सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कमी फुग्यावाली बाही करायची आहे. तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असेल त्यावेळेस तुमच्याकडे अस्तर जे आहे ती 1 मीटर किंवा तुम्ही जास्त जर अस्तर आणलेले असतील तशा पद्धतीने तुम्हाला अस्तर लागतात. 80 सेंटीमीटर मध्ये तुम्ही डायरेक्ट कटिंग करायला गेला तर तुमची कटिंग होणार नाही, कारण आपल्याला कटोरी जी आहे ती डबल कटोरी निघते त्यासाठी. आता हे पहा, हे साईड पीस झालेला आहे, क्रॉस पट्टी ही झालेली आहे, इथे साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्याला आता हा जो भाग आहे इथे आपल्याला ही कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. कटोरी मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे पाहू शकतात. हा भाग आपण क्रॉस मध्ये घेतलेला आहे. हा भाग आपला सरळ आहे, एकदम सरळ आहे. इथून आपण हा क्रॉस मध्ये ठेवून घेतलेला आहे. हा स्टोक जो आहे तो आपण हे सरळ भागावर ठेवून घेतलेला आहे. पाहू शकता हा आपला सरळ भाग आहे. सरळ भागाचे आपल्याला टोक जे आहे ते इथे ठेवायचं आहे. हा भाग आपण क्रॉस मध्ये घेतलेला आहे. आता इथून आपल्याला 1.5 इंच सरळ मध्ये घ्यायचं आहे. हे पहा, इथं तुम्ही सरळ मध्ये 1.5 इंच घेतलं. त्यानंतर आपल्याला इथंही 1.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने हे 1.5 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं अगदी 1/2 इंच घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने आणि या साईडने आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. आता हे आपण प्रत्येक कटोरीमध्ये सेम घेणार आहे. 1/2 इंच, 1/2 इंच, 1.5 इंच, 1.5 इंच. हा जो भाग आहे याचं सेंटर काढायचं आहे. 5.25चं सेंटर काढायचं आहे आपल्याला. हे पहा, इथं आलेलं आहे आणि इथून आपण हा 1.5 इंच. आता इथून आपण हे आकार देऊन घेणार आहे. आता इथून हे 1/2 इंच आपण वर घेणार आहे. ओके, हे पहा, आता ही आपण सरळ क्रॉस मध्ये सरळ लाईन मी घेतली. इथं किती झालेलं आहे 1.5 इंच, पण आपल्याला 1/2 इंच वर घ्यायचं आहे. कटोरी मोठी होती त्यासाठी आपण इथं 1/2 इंच वर घेतलेलं आहे. तसंच आपल्याला इथंही तुम्ही सरळ भाग जो आहे
हा भाग सरळ आहे. इथून जर तुम्ही अर्धा इंच इथं घेतलं तर तुमचा हा क्रॉस मध्ये येणार आहे, पण आपल्याला इथं घ्यायचं नाही. आता हा भाग आपण इथे जॉईनिंग करणार आहे आणि हा भाग आपला इथं सरळ आहे. आता इथे तुम्हाला समजलंच असेल, हा भाग जो आहे आपला कुठलाही साईडनं तुम्ही मी ज्यावेळेस तुम्हाला पेपर कटिंग ठेवून कटिंग करायला शिकवलेली आहे त्यावेळेसही तुम्हाला हा भाग आपला सरळ आला पाहिजे, मी म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता त्यावेळेसही हा भाग तुमचा सरळ आलेला पाहिजे. म्हणजे हा जो कपडा आहे तो कटोरीचा कपडा असा खेचला गेला पाहिजे. त्यावेळेस तुमची कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट बसणार आहे. तुम्ही जर सरळ मध्ये जर कटिंग केली आहे अशी जर कटिंग केली कटोरीची, तुमची कटोरी 100% बिघडणार आहे. आता इथून मी हे इथे जॉईनिंग करणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने जॉईनिंग केलं तर इथे मी डार्क मध्ये आता तुम्हाला अगोदर डॉट डॉट करून मार्किंग करून घ्यायचे आहे, त्यानंतर आपल्याला डार्क मध्ये घ्यायचे आहे. आता इथलाही आकार आपण इथे जॉईनिंग करणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे जॉईनिंग झालेलं आहे. आता आपण हा जो आकार आहे गळ्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने काढून घेऊन इथे तुम्ही व्यवस्थित आकार देऊन घेऊ शकताय. तुम्हाला जितका ब्रॉड मध्ये पाहिजे तितका तुम्ही आखून घेऊ शकताय. आता इथं पाहू शकता तुम्ही, इथं जर तुम्ही कटोरी कट केली असती तर व्यवस्थित दिसली असती का? नाही. ह्याचा आकार तुम्हाला कुठून व्यवस्थित दिसतो? ही सरळ भाग जो आहे त्या साईडने. आता हे इथे किती घ्यायचं आहे आपल्याला? 1.5 इंच. आणि ह्या साईडने हे आपल्याला किती घ्यायचं आहे? 1.5 इंच. आणि इथून तुमचं 1 इंच अंतर इथं आणि हा टक्स आणि हा पॉईंट परफेक्ट तुमचं मिळालं पाहिजे. तर इथं पाहू शकतात अगदी परफेक्ट एकदम ॲक्युरेट मध्ये आपलं हे मिळून गेलेलं आहे. आता हा जो भाग आहे टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे आपल्याला? 34 साईज आहे, त्याच्यामुळे मी 2.25 घेणार आहे. साईजनुसार टक्स घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर हा भाग इथे आणि हा भाग इथे. त्यानंतर आता मी ही कटोरी 3 पीस कटोरी करणार आहे. आता तिथे प्रश्न पडतो की आपल्याला 3 पीस कटोरी कट करायची आहे. मग आता ही तर सिंगल साधी कटोरी आहे, तर 3 पीस कटोरी कशा पद्धतीने कट करायची आहे? इथून आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने घ्यायचं आहे, या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे आपला हा मार्किंग केलेला. आणि इथूनही आपल्याला हे अर्धा इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर पाहू शकतात आपण इथून हा भाग इथे जॉईनिंग करणार आहे आणि हा भाग आपण इथे जॉईनिंग करणार आहे. तर पाहू शकता आहे आपली अशी कटोरी राहणार आहे. आणि हा मधला जो आपला टक्स आहे 3 पीस कटोरी म्हणतात किंवा बॉम्बे कटोरी म्हणतात, तर ती पण आपली इथं तयार वाढून घेतलेली आहे. साध्या कटोरीमध्ये तुम्ही फक्त खालच्या साईडने जर अर्धा इंच वाढून घेतलं तर तुमची बॉम्बे कटोरी परफेक्ट येणार आहे आणि तुम्हाला ही कट करायचीही गरज लागणार नाही. इथे कट केलं तर तुमचे ब्लाऊज फसकण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे तुम्ही इथे कट करायचं नाहीये. तुम्ही फक्त जर नॉर्मल हा इथला वाढून घेतला अर्धा इंच आणि आहे असा इथं जर टिप मारून घेतली तर तुमची परफेक्ट कटोरी बसणार आहे. मी भरपूर साऱ्या कस्टमरची 99% तर कटोरी अशीच शिवत असते. क्वचित महिलांची कटोरी साधी शिवत असते, 1% महिलांची साधी कटोरी असते. आता हे आपण कट करून घेणार आहे. तर आकारही पाहू शकता तुम्ही, डायरेक्ट कपड्यावर कटिंग केल्याच्या नंतरही तुम्हाला तोच आकार दिसणार आहे आणि तुम्ही रेडीमेड पेपर कटिंग ऑर्डर केली तर तुम्हाला आकार तोच दिसणार आहे. तर अशा पद्धतीने हे आता मी कट करून घेतलेलं आहे. आता राहिलेला आहे आपल्याला बाही कटिंग. आता बाही कटिंग करणार आहे तर मी तुम्हाला जो फुगा बाही आहे, कमी फुग्यावाली बाही जी आहे त्याची कटिंग दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता मी एकदमच असे 5-5 मीटर अस्तर आणून ठेवत असते. त्यावेळेस तुम्हाला जितकं पाहिजे तितकी तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर डायरेक्ट कटिंग करायची असेल ना त्यावेळेस तुम्हाला 1 इंचाच्या पुढेच ब्लाऊज अस्तर जे आहे ते लागत असतात. हे मी आता साईडला ठेवून देणार आहे आणि मेन जे ब्लाऊज आहे ते पण मी व्यवस्थित असं ठेवून कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण पार्ट जे आहे ते ठेवून कटिंग करून घेऊन स्टिचिंग करणार आहे. पाहू शकता. आता इथे तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आपल्याला फुगाबाही करायची आहे, तर इथं आपल्याला कपडा पुरत नाही, त्यावेळेस काय करायचं आहे? आता हे पार्ट आपल्याला इथे ठेवायचं आहे कारण इकडे आपल्याला जास्त लागणार आहे. हे इथं ठेवला आणि हा भाग आपण कटोरीचा इथे ठेवणार आहे आणि क्रॉस पट्टी जी आहे ती आपण इथे ठेवणार आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण पार्ट ठेवून घेतलेले आहे. म्हणजे आपल्याला या साईडने तुम्हाला पाहू शकता तुमचा कपडा जो आहे तो 12 इंचापर्यंत राहिलेला आहे. तयारी इंच आपल्याला 9.5 प्लस आपल्याला 1 इंच शिलाईसाठी लागणार आहे आणि नॉर्मल आपल्याला फुगा पाहिजे त्याच्यासाठी 2.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे.
तर पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण डायरेक्ट 34 साईजची पेपर कटिंग न वापरता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. कशा पद्धतीने ब्लाऊज डायरेक्ट कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित असं माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला कोणती साईज डायरेक्ट कपड्यावर कटिंग शिकायची आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर बाय.